आता बिझनेसला पेपरवर किती दिवस ठेवायचं आणि त्याला डिजिटलाइज कधी करायचं? ही एक बिझनेस मधली सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणावी लागेल. अशाच प्रकारचे या स्टोरीला रिलेट करणारे क्लायंट आमच्याकडे आजही आहेत, ज्यांचा 13 वर्षापासून एक मल्टी लेव्हल मार्केटिंग सारखा बिझनेस होता. आता मल्टी लेव्हल मार्केटिंगमध्ये काय असतं हे तुम्हाला माहितीच आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग सारखाच त्यांचा बिझनेस होता, ज्याच्यामध्ये मल्टिपल लेव्हल्स होत्या. प्रत्येकाचे कमिशन वेगळे होते. त्याच्यानंतर ते कमिशन कॅल्क्युलेशन करणं आणि हे सगळं जे काम होतं ते त्यांची टीम त्यांच्याकडे असलेले 2-3 अकाउंटंट मिळून एक्सेल वरती, पेपर वरती मिळून करत होते. आता याच्यामध्ये क्लायंटला काय प्रॉब्लेम होता, तर क्लायंटला त्यांच्या वेअर हाऊस मधून त्या खालच्या टीम पर्यंत, खालच्या लेव्हल्स पर्यंत काही प्रोडक्ट्स पण पाठवायचे असायचे. आता हे जे प्रोडक्ट्स होते ते कुठे जात आहे, ती इन्व्हेंटरी मॅनेज करणं हे देखील त्यांच्यासमोर एक मोठा टास्क होता. सो क्लायंटच्या चॅलेंजमध्ये सगळ्यात पहिलं चॅलेंज म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेज करणं होतं. दुसरं चॅलेंज म्हणजे जे सगळ्या मोठ्या एक्सेल शीट मॅनेज करणं, पेपरवरती कॅल्क्युलेशन्स करणं. त्याच्यानंतर कधी-कधी असंही व्हायचं, एखाद्याचं कमिशन जास्त जायचं, एखाद्याला कमिशनच मिळत नसायचं त्याच्या सेलिंगचं. सो हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या कंपनीला आपण एक वेब ॲप्लिकेशन आणि Android ॲप बनवून दिले, जे आज त्यांच्या प्रत्येक युजरच्या मोबाईलमध्ये आहे, जिथून त्यांचा युजर प्रोडक्ट सेल करतो, त्यांची इन्व्हेंटरी प्रॉपर मॅनेज राहते, त्याचे सगळे रेकॉर्ड मॅनेज राहतात आणि आज त्यांना अकाउंटंटची जवळपास गरजच राहिली नाहीये.